नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळचं वातावरण खूप छान दिसत आहे. सकाळची पूजा, नित्यसेवेचं सगळं वाचन, देवाला नैवेद्य दाखवून आरती केली. क्लास झाल्यानंतर 11:15ला स्वयंपाकाला लागले. मेथीची डाळ भाजी करायची होती म्हणून मेथी चिरून ती वाफवली. पत्ताकोबीची भाजी चिरून ठेवली, बटाटा चिरून ठेवला. रोजच्या रोज ताजी भाजी आणायला आपण भारतात जातो, तसं इकडे आम्ही रोजच्या रोज भाजी आणायला जात नाही. आठवड्यातनं एकदा जवळच्या इंडियन स्टोअरमधनं भाज्या सगळ्या आम्ही घेऊन येतो. हे जे इंडियन स्टोअर आहे ते अगदी घराच्या खूप जवळ पण नाही आहे, 25 मिनटं ते लांब आहे. बाकी इतर दिवशी काही भाजी जर आणायची असेल तर अमेरिकन स्टोअरमध्ये ज्या भाज्या मिळतात त्या आम्ही आणू शकतो. आणि अमेरिकन स्टोअर घराच्या अगदी जवळ आहेत. 2 स्टोअर आहेत आणि ते अगदी 5 मिनटाच्या अंतरावर आहे. आठवड्याभराची भाजी फ्रीजमध्ये असते. कोथिंबीर, मेथी निवडून ठेवलेली असते. त्यामुळे आज काय भाजी करायची याचं प्लॅनिंग आधीच डोक्यामध्ये असतं. लाल भोपळा, दुधी भोपळा असं जर वाटलं की आता हे लवकर खराब होईल तर ते आधीच करून टाकते. गवार, बीन्स, वालाच्या शेंगा ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या निवडून एअरटाईट डब्यामध्ये ठेवते, म्हणजे चांगल्या राहतात. आठवड्यातून एक दिवस कुठलंही कडधान्य करायचं असं थोडंसं प्लॅनिंग असतं. त्यामुळे हे सगळं प्लॅनिंग केलं की जास्त विचार न करता पटपट कामं होतात. आई पण तिचं सगळं आवरून रामनामाचा जप लिहित बसली होती. तिच्या हातची भाजी म्हणून भाजीला तिने फोडणी दिली. मी एकीकडे बीटची कोशिंबीर, मिरचीचा ठेचा केला. मेथीच्या डाळ भाजीला लसणाचा तडका टाकला. राधिकाने गरम गरम फुलके केले आणि सगळ्यांना जेवायला मी वाढलं. अशा प्रकारे आम्ही दुपारचे जेवणं केले. बाहेर पाऊस पडायला सुरुवात झालेली होती. धन्यवाद.